सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान करते। चैतन्य पाटील एक अप्रतिम असा खेळ आजच्या रात्रीमध्ये या चैतन्याचा राहिलाय। पण दुसऱ्या बाजूला ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच या टाकीगाव संघाला मिळालेली आहे, एक चांगला परफॉर्मन्स तो देतोय। परंतु आजच्या रात्रीमध्ये ज्या संघाने सलग 2 सामने जिंकून ही तिसरी फेरी गाठली आहे तो मोह संघ मात्र इथे खेळताना दिसतोय। चांगली मॅच होईल या शंका नाही आहे। चला आमचे प्रकाश भाऊजी प्रकाश भोईर हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत पेंडरचे आमचे। चला गेम स्टार्ट करा आपण। 4 ओव्हर परिसर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल कारण ही लढत महत्वपूर्ण आहे। सुपर यामध्ये विजेता क्रिकेट संघ हा सुपर 12 कडे खऱ्या अर्थाने सुपर 12 कडे वाटचाल करणार आहे। बघा विजेता क्रिकेट संघ हा सुपर 6 मध्ये दाखल होईल कारण दोघाही 2-2 विजय प्राप्त केलेले आहेत। म्हणजे विजेता क्रिकेट संघ हा सुपर 6 मध्ये अर्थात एका ट्रॉफीचा खऱ्या अर्थाने तो हकदार बनणार आहे, एका बक्षिसाचा तो हकदार बनेल। नक्कीच, कारण प्रत्येक दिवशी आपण पाहतोय की जो पोल आहे त्या पोल मधून एक संघ जेव्हा 3 सामने जिंकून जातोय त्यावेळेला नक्कीच तो बक्षीस पात्र फेरीला प्रवेश नक्कीच करणार आहे। तर इथे मात्र ही संधी असेल विजेता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल, तर हा सामना मात्र अप्रतिम निर्णायक असेल, याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे। सामन्याला होते सुरुवात राहुल स्पोर्ट वर्सेस आपण पाहतोय तो मिथ 11 मोहो। टॉस इथे जिंकलाय तो मोहो संघाने। सुरुवात करा बघा चेंडू, चला गणपती बाप्पा मोरया। हो इथे मात्र अप्रतिम पद्धतीने चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, परंतु अप्रतिम फिल्डिंग नाहीये कारण प्रयत्न होते परंतु प्रयत्नानं अपयश, चेंडू सीमा पलीकडे गेले। चौकार निहाल नाईक इथे चौकार आलाय, पहिल्या चेंडूवरती चौकार। तर इथे रोहित पाटे हा पहिला गोलंदाज आहे, रोहित पाटे। हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे अलॉंग द कार्पेट, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली आहे। बघा 2 धावा निहाल नाईकच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होतात। 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 वरती। 6 धावा रोहित पाठे चैतन्य ही जोडी मैदानामध्ये। कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र नक्कीच डॉट चेंडू आलाय। चांगली गोलंदाजी मागच्या 2 मॅचचा जर विचार केला तर रोहित पाठे ज्याने अतिशय चांगलं स्पेल फेकले होते आणि त्याच्याच वरती भरोसा मात्र नक्कीच इथे टाकला गेलाय आणि तो मात्र इथे पहिल्या चेंडूवरती जरी चौकार ठोकला असला, चौकार आला असला त्याच्या चेंडूवरती, तरी मात्र इथे चांगले चेंडू फेकतोय। हो इथे मात्र लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच वलतात, आमच्याकडे अवंतरचा इशारा मात्र आलाय। अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे आणि एका धावेने मात्र धाव संख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 7 वरती। 7 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा रोहित समोर फलंदाज निहाल, शॉट ऑफ प्लेन इथे मात्र पिक केलाय पूर्णपणे स्क्वेअर लेग
खुला झालाय, चेंडू सीमा पलीकडे आलाय, हा दणदणीत षटकार, जबरदस्त फटका. धाव संख्येला आकार आलाय, चेंडू मात्र खूप दूर गेलाय. नक्कीच तिकडे प्रेक्षक आहेत, चेंडू मात्र घेऊन आलेत. धन्यवाद, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. एवढ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात. थोडीशी हेल्प त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू गेल्यानंतर फेकलाय. इथे 13 धावा आता धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहित पाटे आणि त्याला मात्र सामना करतोय तो निहाल नाईक. जबरदस्त खेळली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू जातोय. सिंगल मिळेल आणि या सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. फलंदाज चैतन्य पाटील स्ट्राईक एंडला. या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो चैतन्य पाटील. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साईडला लॉंगाच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल का? नाहीये. 2 धावा कंप्लीट होतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिकडे. आणि या 2 धावेने मात्र चैतन्याने आपला वैयक्तिक खातं ओपन केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 16 धावा. बिनबाद 16 अशी सुरुवात, अतिशय चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल ती प्रथम फलंदाजी करत असताना राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाची. मित 11 मोहो वर्सेस राहुल स्पोर्ट टाकीगाव या 2 संघांमधली ही लढत. एक पनवेल तालुक्यातील तर दुसरा उरण तालुक्यातील नामांकित असे 2 संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. मस्त मॅच मैदानामध्ये रंगते. विजेता संघ डायरेक्ट सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. कारण आजची रात्र कोणाच्या नावावरती येईल हा मोठा प्रश्न आहे. कारण ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे तो संघ मात्र इथे राहुल स्पोर्ट टाकीगाव. आज बामण डोंगरी दसरथ दादा होते. धमालच असेल त्यांची. हो, फिरून खेळलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र येईल, सीमा पार आलाय. हा चौकार. चौकाराने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिले ते 3 संघ आहेत. त्याच्यामध्ये राजा राणी घोड संघ एक सामना जिंकलाय, एक बाय त्यांना आहे. परंतु नंतरची लढत असेल ती कोपरा 8011 कोपरा आणि पालेश्वरी पालेबुद्रुक या 2 टीममधली लढत असेल. उद्या त्या मॅच असतील. अंकुश शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. तर त्या संघाने देखील जो वेळ आमचे आयोजक तुम्हाला देतील त्या वेळेनुसार या 3ही संघांनी उपस्थित उद्या राहायचं आहे. घोट, राजाराणी घोट, 8011 कोपरा आणि पालेश्वरी पालेबुद्रुक या 3 टीम उद्या खेळतील. उद्या मोठा पोल देखील आहे. हो, क्लीन बॉल, जबरदस्त मारा होता जयेश पाटीलचा. पूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता निहालचा, पण इथे मात्र डायरेक्ट चेंडू एस्टांवरती आदळतोय आणि हा विकेट प्राप्त केलाय तो पहिला जयेश पाटीलने. दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत त्या I11 कोण आणि जय हनुमान मार्शल 500 नितलस. हे 2 संघ दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये गेलेत. तिसऱ्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर जो 40+ पोल होता त्यामधून कल्याण डोंबिवलीतील नवापाडा 40+ आणि कल्याण डोंबिवलीतील नावाली आचल 11 नावाली 40+ हे 2 संघ पुढे गेलेत. परंतु आजच्या या 4थ्या
रात्रीमधील कोणता संघ जो सुपर 6ला क्वालिफाय करेल, कारण सुपर 12 इथे सुरू आहे सध्या. हा सामना मात्र त्यांच्यामध्ये रंगतोय. एका बाजूला राहुल स्पोर्ट टाकीगाव आणि दुसऱ्या बाजूला मीत 11 मोहो. पनवेल टेनिस cricket.in ची अतिशय चांगली ही वेबसाईट आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खूप सुंदर पद्धतीने सगळे हँडलिंग KD ब्रदर्स आणि संपूर्ण कॅमेरामॅन त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आज पूर्णपणे ही स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते ते आमचे महागुरू MD गडगे सर इथे उपस्थित आहेत. चांगला प्रयत्न त्यांचा देखील राहिला आहे. समालोचकामध्ये दीपक पाटील सर आज आमच्याशी पुन्हा जोडले गेले, त्यांचं देखील आभार. पंचांच्या भूमिकेमध्ये जावेद परिसर, सुनील पाटील सर, प्रवीण पवार सर इथे आज उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत. आणि पूर्णपणे ही स्पर्धा ज्यांच्या स्कोरिंगने रंगते ते आमचे सुधीर आगळावे खोलवाडे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि सुंदर असं DJ ऑपरेटिंग सँडी DJ यांचं देखील स्वागत. इथे मात्र चांगला चेंडू, जबरदस्त हा प्रयत्न आहे जयेशचा. पहिल्या षटकामध्ये जरी 15 धावा आल्या असल्या, 16 धावा रोहित पाठेच्या, परंतु इथे कमबॅक देण्याचा प्रयत्न केला आहे. एकाला मार पडला तर दुसरा वाचवण्याचं काम करतोय. हाच मूलभूत खेळ या मैदानामध्ये या संघाचा आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिलेला आहे. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला आहे, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार तिथे दिला आणि नक्कीच एकच धाव मिळेल. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 वरती. चांगले धावसंख्येकडे वाटचाल मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न टाकीगाव संघाकडून केला जातोय. इथे मात्र जयेश पाटील या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. लेफ्ट राऊंड ओव्हर द विकेटने हा चेंडू फेकला गेलाय, परंतु वाईडिश लॉंगांच्या वरतून नक्कीच 1 बाउन्स ओव्हर द रोप आला हा चौकार. आणि या चौकाराने मात्र हा दुसरा षटक देखील संपला गेलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर राहुल स्पोर्ट टाकीगाव संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 26 या धावसंख्येवरती. 26 धावा. बघा, राहुल स्पोर्ट्स टाकेगाव क्रिकेट संघाचं सुद्धा संदीप पाटील सर खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावे लागेल. वेळेवर खऱ्या अर्थाने आपल्याला संघ उपलब्ध झाला त्यांच्या रूपाने. तरी एका बाजूला आपण पाहतो मीत 11 मोह क्रिकेट संघ म्हटला ना, मोह गावामध्ये यापूर्वीसुद्धा एक सांप्रदायिक कार्यक्रम झालं खऱ्या अर्थाने. मग त्यामध्ये सरपंच सौभाग्यवती अक्षताताई प्रवीण म्हात्रे असतील, त्यांच्याबद्दल आवर्जून का उल्लेख करतो, कारण एखाद्या गावामध्ये युवा वर्ग आहे ना हा, त्यांच्यासाठी प्रवीण म्हात्रे म्हणजे सातत्याने मदतीला धावून येत असतात खऱ्या अर्थाने. आणि जिथे जिथे खऱ्या अर्थाने हा संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे वेळ मिळाली तिथे पाठीराख्याच्या भूमिकेत सातत्याने खंबीरपणे त्यांच्या पाठीचे असतात. आज मीत 11 क्रिकेट संघ इथे खऱ्या अर्थाने खेळतो मोह, आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत नशीब भोईर कोहली कोपर. आणि त्यांच्या आज मुलाचा वाढदिवस आहे, आर्यनचा वाढदिवस आहे. आर्यनला वाढदिवसानिमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा की आर्यन तुला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. इथे मात्र आता तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. तिसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज प्रल्हाद शिंदे. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. 26 धावा. स्वप्नील आणि चैतन्य ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रल्हाद शिंदे चैतन्य खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो, मस्त फटका. इथे मात्र झेल घेण्याचा संधी आणि झेल मात्र टिपला गेलाय. कुणाल पाटीलने कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अप्रतिम, परंतु तिथे मात्र कुणालने अप्रतिम झेल टिपलाय आणि चैतन्याचा खेळ मात्र इथे संपवलाय. ज्या चैतन्याने 2 मॅचमध्ये अप्रतिम खेळ दाखवला होता, 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील त्याने प्राप्त केला होता. इथे मात्र चैतन्यावरती अंकुश लावलाय तो मीत 11 मोहो टीमचा हा तिसरा गोलंदाज प्रल्हाद शिंदेने. नक्कीच नक्कीच जबरदस्त बड़ी विकेट जाल में फंस चुकी है.
नाही नाही, महागुरु नक्कीच अंकुश शेटची स्पर्धा आहे आणि आमदार चषक आहे. पावसाची सहसा इकडे हिंमत होणार नाही. प्रकाश खाडेकर ऑर्गनायझर आहेत, आपले अंकुश आहेत, परेश पाटील आहेत, बालाराम पाटील, त्यानंतर नवना त्यांना पाहतो किरण, केशव टेंबे, संपूर्ण मग चेतन पाटील असतील. खऱ्या त्यांनी सर्वांचं कौतुक करावं लागेल. नाही नक्कीच खूप मेहनत आहे सर्वांची. मॅनेजमेंट कमिटी काफी अतिशय चांगली स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला प्रयत्न त्यांचं नेहमीच राहिलेला आहे. स्पर्धा यशस्वी कशी होईल याकडे नेहमीच लक्ष त्यांचं राहिलेलं. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. शेंडू मात्र टीपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 वरती. तिसरा षटक बघा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय तो प्रल्हाद शिंदेच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न केला जातोय कारण 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 26 धावा होत्या. इथे मला काहीतरी करायचं आहे, रोखायचं आहे, कारण ज्या धावा गेल्यात त्या कंट्रोलमध्ये आणायच्या आहेत या अनुषंगाने. परंतु इथे टायमिंग प्रॉपर होता स्वप्नीलचा आणि हा आला एक दमदार षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला स्वप्नीलच्या माध्यमातून आणि इथे मात्र प्रल्हाद शिंदेवरती हा हल्ला चढवला गेलाय. जबरदस्त हा फटका आहे. स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटास आहे. आता इथे मात्र दाखवले जातात फटक्यावरती फटके आणि अजून एक हा दमदार षटकार स्वप्नीलच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्येला वेग आलाय महागुरु. 39 धावा आता धावफलकावरती आल्यात. कारण असं वाटलं होतं की सुरुवातीचे 2 चेंडू प्रल्हादच्या अप्रतिम राहिलेत आणि त्यानंतर मात्र प्रल्हादवरती देखील स्वप्नील खार पाटील याने हे चढवलेले हल्ले. जबरदस्त मारा त्याच्या माध्यमातून राहिला, जबरदस्त प्रयत्न राहिलेत. कारण एका बाजूला चैतन्य आउट झाला. आता चैतन्य आउट झाल्यानंतर मला इथे काहीतरी चांगला खेळ करायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र चांगली फलंदाजी ती स्वप्नीलची पाहायला मिळते. हा चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट पंकॉपच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. तिकडे मात्र प्रभंजने सांगितलंय की नाहीये, घाई करून अर्थ होणार नाहीये कारण अजूनही बरेच चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ती 40 धावा. 40 धावा धावफलकावरती. हो थोडासा स्लोवर होता. इथे मात्र हा निर्धाव आलाय आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाच्या तब्बल 40 धावा. 2 गडी बाद 40 अशी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न पहिल्या षटकामध्ये आपण रोहित पाठेच्या ज्याच्यावरती 16 धावा आल्या. त्यानंतर जयेश पाटीलचा वापर केला मित 11 मोह संघाने, त्याने 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र प्रल्हाद शिंदे आला, त्याने मात्र या षटकामध्ये 14 धावा केल्या, 14 धावा खर्च केल्या. तर इथे मात्र आता नवीन फलंदाज आपण जो स्वप्नील आहे तो चांगला खेळ करतोय. दुसऱ्या बाजूला प्रभंजन, स्वप्नील 18 वरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना त्याने केलाय. 2 मध्ये 1 धावेचं योगदान प्रभंजनने आतापर्यंत दिला. चैतन्य 3 धावा काढून मात्र तंबूच्या आश्रयाला पाहतोय. 7 मध्ये 17 धावा निहालने देखील इथे दाखवल्यात. चांगली इनिंग साकारली आहे आतापर्यंत टाकीगाव संघाच्या फलंदाजाने. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण हर्षल पाटीलचा वापर इथे मित 11 मोह संघाने केलाय. शेवटच्या षटकामध्ये आपण नेहमीच अटॅकिंग क्रिकेट फलंदाजांकडून पाहत असतो, परंतु आता इथे स्वप्नील खार पाटील जो एक पहिलाच आक्रमक झालाय आणि त्याला मात्र साथ देतोय तो प्रभंजन, ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ केला होता. परंतु हर्षलला आता इथे मात्र काहीतरी करावं लागेल. हो
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटच्या वरतून चेंडू खेळून काढलाय, डीपमध्ये चेंडू जातोय, परंतु क्षेत्ररक्षक जाणे अगोदर चेंडू सीमा रेषा गाठतोय. आलाय हा पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराने मात्र आता धाव संख्या वेगाने वाढली आहे. ती राहुल स्पोर्ट टाकेगाव संघाची तब्बल 44 धावा. जबरदस्त फलंदाजीचा प्रात्यक्षिक आज या राहुल स्पोर्ट टाकेगाव संघाने दाखवलाय. त्या संघाला आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे आणि त्याचा मात्र कुठेतरी हा फायदा उचलतोय तो टाकेगाव संघ. हर्षल पहिला चेंडू मात्र इथे चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती हर्षलच्या हो मस्त चेंडू होता. इथे मात्र नक्कीच विकेट किपर समजू शकला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता तिकडे स्वप्नीलचा. स्वप्नीलला माहिती आहे कुठेतरी नजर बसली आहे चेंडूवरती आणि त्या अनुषंगाने मात्र कारण 7 चेंडू आतापर्यंत त्यांनी पेस केलेत आणि 7 मध्ये 22 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी आतापर्यंत दिलंय स्वप्नीलने. फुलटॉस होता इथे मात्र नक्कीच मिस केलाय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. मस्त इथे हर्षल देखील प्रयत्न करतोय. चौकार जरी पहिल्या चेंडूवरती आला असला परंतु त्यानंतरचे 2 चेंडू मात्र निर्णायक फेकण्यामध्ये संपादन त्याने देखील केलाय. म्हणजे एक तुम्हारी तो एक हमारी असा खेळ मैदानामध्ये आपण नक्कीच पाहतोय. हो सोडून देण्याचा प्रयत्न होता. यास इथे मात्र चांगला चेंडू, लगातार 3 चेंडू डॉट फेकले जातात. जबरदस्त इथे गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर तो स्वप्नील खार पाटील मात्र 3 चेंडू निर्धाव खेळतोय. हा क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगता येत नाहीये. फुलटॉस होता इथे मात्र चेंडू मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा रेषा पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय हा चौकार. बघा फुलटॉस होता आणि या फुलटॉसला मात्र नक्कीच चौकार ठोकला आणि इथे मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 48 वरती. बघा चौकार डॉट 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 आणि चौकार. मस्त डिझाईन वाटते ना. आमचे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्हला पाहू शकता आपण. हीच तर कधी कधी खासियत असते. आणि इथे आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे षटकातील. धावफलकावरती धावा आहेत त्या 48 धावा. हो मस्त फटका खेळून काढलाय. लॉंगच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र चांगली थ्रो फेकी आली आहे. पाहूया काय निर्णय असेल. आणि हा मात्र यस आपण चेक करूया इथेशी नक्कीच काय एक्झॅक्टली आहे, रनआउट आहे की नाहीये. चला इकडे आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा. येस फलंदाज बाद आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 49 आणि 50 धावांची गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी टीम मित 11 मोह संघाला. परंतु या पुढच्या सत्रामध्ये काय घडेल
याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळूया आपले साथी समालोचक मित्र आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सत्र दीपक पाटील यांच्याकडे. चला राहुल स्पोर्ट टाकेगाव शतक्षण रचना त्वरित करून घ्या आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मीत 11 मोह आपण सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहे. शेवटची लढत असेल. विजेता क्रिकेट संघ पात्रता फेरी 6 मध्ये दाखल होईल निश्चित स्वरूपात आणि पात्रता फेरी 6 मध्ये जे संघ दाखल होतील त्यांना मात्र एक ट्रॉफी उचलण्याचा गौरव त्या संघाला इथे प्राप्त होणार आहे. म्हणजे एक बक्षिसाचं ते हकदार बनणार आहेत. एका बक्षिसाचे निश्चित स्वरूपात मी 11 मोह क्रिकेट संघ मैदानामध्ये खऱ्या अर्थाने बघा अजूनही प्रेक्षक मैदानाच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू. क्रिकेटला धर्म म्हणणारे प्रेक्षक आहेत. शांततेने क्रिकेटचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने कोणी जिंको सामना मात्र विजय हा क्रिकेटचाच होणार आहे. ही सद्भावना सातत्याने आमचे सर्व प्रेक्षक उराशी सातत्याने बाळगत असतात. तुम्हा सर्वांचा मनपूर्वक आभार. बोलूया आता. यापूर्वी आवाज आपण ऐकलं संदीप पाटील सरांचा. आता दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलणार आहोत. दीपक पाटील आपण जर विचार केला हा ही लढत आहे अतिशय चांगल्या प्रकारे संदीप पाटील सर यामध्ये खऱ्या अर्थाने रंगत बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघाची जी ताकद आहे खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता ती फलंदाजी आहे. सामन्यामध्ये रंगत बघायला मिळेल. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. जाऊया आजच्या रात्रीमधील शेवटच्या इनिंगकडे. उत्तरार्ध मात्र सुरू होतोय. स्वप्नील खारपाटीलच्या 27 निहाल नाईकच्या 17 धावांमुळं 50 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. ते राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघाकडून मीत 11 मोह संघा या समोर. सूर्या म्हस्कर आणि हर्षद कडव अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. इथून मात्र कोणता संघ एक ट्रॉफी आज या स्पर्धेची निश्चित करेल हे आपल्याला पुढच्या 20 मिनिटांमध्ये कळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रभंजन परदेशी. पहिलाच बॉल स्लाइस केला. यावेळेस मात्र गलीमध्ये थांबवला जातोय. त्या ठिकाणी एक धाव. पहिल्या धावेनं खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना मीत 11 मोहो या संघाचा 50 धावा करायच्या आहेत. स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे या टीमकडे. मोहो संघाकडे 4 ओव्हर्समध्ये 50 असं लक्ष आहे. सूर्या म्हस्कर एका बाजूला जो इनफॉर्म आहे सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटर आहे. हर्षद कडव सुद्धा मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस पहा थोडेसे पाय स्ट्रेच केले होते ऑन साईडला पण क्षेत्र मोकळं आहे. सर्कल रिस्ट्रिक्शनचा हाच फायदा घ्यायचा असतो फलंदाजांना. पूर्णपणे ऑन साईड मोकळी आहे आणि तिकडेच मात्र खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता तो सूर्या म्हस्करनं. इकडे मात्र चेंडू निर्धाव. लोवर फुल टॉस बॉल लवकर पिक केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. सरळ साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि सूर्याच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. कमाल स्ट्रोक. लोवर फुल टॉस होता. अगदी सरळ बॅटनं प्रत्युत्तर दिलंय तर सूर्या म्हस्करनं. प्रभंजन परदेशी आडवा बॅटनं ऑन साईडला वळवलंय बॉलला. ऑलॉंग ऑन क्लिअर करणारा सूर्याच्या बॅटमधून दुसरा तडाखा. तोही सीमारेषा पार. षटकार. लगातार दुसरा षटकार. त्यामुळे सूर्या म्हस्कर थोडासा हवेमध्ये सुद्धा गारवा आहे. वारा सुद्धा सुटलाय. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय परंतु आपलं मिनी वानखेडे मैदान मात्र सेफ आहे. सुरक्षित राहिलंय आणि त्याचमुळे इकडे कोणत्याही अडथळ्या विना आज ही स्पर्धा योग्य वेळेमध्ये संपन्न होत असताना 2 लगातार षटकार प्रभंजन परदेशी यांच्यावर. पहा लेंथ बॉल होता. लवकर पिक केला. सूर्या म्हस्कर म्हटला की ही विस्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला नेहमीच मिळेल. 13 धावा झाल्यात धाव फलकावर.
चला बदली चेंडू येतोय, 2 षटकार, मॅच बॉल गेलेला आहे. पाहूया सूर्या म्हसकर. सूर्याची बॅट कधीही तळपते, दिवस असो किंवा रात्र असो. सूर्या नेहमी मैदानामध्ये तसेच वार करत असतो गोलंदाजावर. रात्रीच्या वेळेला सुद्धा मोहोगावचा हा सूर्य तळपलाय. लगातार 2 षटकारांचा खेळ मात्र त्यानं दाखवला. टीमची टोटल 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक डोकेदुखी असते बऱ्याच वेळेला आयोजकांसाठी सुद्धा, कारण एकदा चेंडू फोडल्यानंतर परत दुसरी टीम मात्र त्याला हात लावत नाही, कारण त्यांना माहिती हे चेक केलेले बॉल आहेत आणि हा एक टेन्शन असतं. त्यामुळं नवीन बॉल न यूज करता सुद्धा खरं तर एक प्रकारे, कारण बॉलचा खर्च सुद्धा आता प्रचंड वाढला आहे आणि फलंदाजांना सुद्धा टणक बॉल लागतात. कडक बॉल म्हणजे बाहेरच गेला पाहिजे, गोलंदाजांचीच कत्तल झाली पाहिजे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. थोडासा पॉज झाला होता, मॅच बॉल आलाय. ओ टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये आहे. सूर्या म्हसकर सापडलाय, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. 2 षटकारानंतर मात्र अखेरीस हे वादळ शमलंय. प्रभंजन परदेशी यांना सगळ्यात मोठी विकेट या मॅचची गवसले. सूर्या शांत झालाय. 12 धावांवर मात्र तो बाद होत असताना इकडे महत्वाची विकेट प्राप्त केले. राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघानं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. सूर्या म्हसकर बाद. बऱ्याच वेळेला घडतं असं, कधी कधी षटकार गेल्यानंतर बऱ्याच वेळेला बॉल जातो, तो मॅच बॉलच खेळाडूंना लागतो आणि तोच मॅच बॉल आल्यानंतर मात्र सूर्या बाद सुद्धा झाला. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. एक ब्लाइंड सुपरस्टिशन असतं. आजकाल अगदी नवीन बॉल सुद्धा कापसासारखा बॉल, पहिल्याच बॉलवर षटकार मारणारे फलंदाज आपल्याकडे आहेत, क्षमता असणारे फलंदाज आहेत. चला सुदैवानं मॅच बॉलच आला होता. पहा टॉपेज लागली, अगदी एजला लागला आणि सूर्याचा हात सुद्धा डोक्यावर गेला होता त्या क्षणाला. त्याला कळून चुकलं होतं आता मात्र माझं काही खरं नाहीये आणि तेच घडलं. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला शुभमचं सुद्धा आपण कौतुक करूया. ओ आल्या इकडे मात्र मोठा स्ट्रोक साठी गेलाय आणि बॉल पाहूया, लॉंग ऑफला झेललाय. फलंदाज होईल बाद. पाठोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मिथुन पाटील. आज या मिथुन पाटीलनं मात्र हे मैदान गाजवलं होतं. लांब लचक षटकार आज त्याच्या बॅटमधून निघत होते आणि तो सुद्धा इकडे 0 या धावसंख्येवर खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाही आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना दुसरा धक्का मीत 11 मोहो या संघाला. 13 वर 2. पहिलं षटक जरूर 2 षटकार आले प्रभंजन परदेशी यांच्यावर, परंतु 2 षटकार आल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर 2 विकेट्स घेताना दिसल्यात आणि दोनही महत्वपूर्ण विकेट नोंदवल्यात. दोनही महत्वाचे फलंदाज मात्र बाद केलेत ते प्रभंजन परदेशी यांनी आणि त्याचमुळे या मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न जरूर करेल राहुल स्पोर्ट्स टाकीगाव किंवा मोहो. आज मात्र कोणता संघ आज त्यांच्याकडे विजेतेपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे, कारण एक ट्रॉफी निश्चित करेल. रिकाम्या हातानं कोणताही संघ जाणार नाहीये. एवढी रात्रभर केलेली मेहनत सत्कारणी लावायची असेल तर आता मात्र उरलेल्या 3 ओव्हर्समध्ये दोनही संघांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. मीत 11 मोहो एका बाजूला, नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोहो
दुसऱ्या बाजूला राहुल स्पोर्ट्स टाकेगाव उरण पूर्व विभागामधील हा संघ आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात. पाहूया दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर चैतन्य पाटील आज यशस्वी राहिलाय. हा गोलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघाला डीप मध्ये. अगदी हळूवारपणे अगदी रिलॅक्स मोडमध्ये हा चेंडू कलेक्ट करण्यात आला. तोपर्यंत एक रन, सिंगल रन. चैतन्य पाटील आज त्याच्या अष्टपैलू खेळानं सगळेच प्रभावित झाले असतील. कमाल गुणवत्ता, अफाट गुणवत्ता असलेला हा आज दिग्गज अष्टपैलू खेळाडू बनू पाहतोय. यंदाचं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा प्रत्येक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूंना. रायगड प्रीमियर लीग असेल आणि आता मात्र सर्रासपणे प्रत्येक आठवड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या मैदानावर मात्र तो काही ना काही वैयक्तिक पारितोषिक घेताना सुद्धा आपल्याला दिसतोय. कधी बेस्ट बॅट्समन, कधी बेस्ट बॉलर, कधी मॅन ऑफ द सिरीज. सातत्यानं मात्र की प्लेअर राहिलाय टाकेगाव संघासाठी चैतन्य पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ फुल टॉस होता. टर्न केले ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. वाड कॅच. अप्रतिम जेल फटका फसलाय जयेशचा. सुरुवातीला असंच वाटलं होतं चेंडू कदाचित बाहेर जाईल आणि जयेश पाटीलचा सुद्धा विश्वास बसत नाही अजूनही. हा चेंडू का बाहेर गेला नाहीये. मॅच बॉलच आहे. परंतु इकडे एका पाठोपाठ एक 3 फलंदाज मात्र माघारी परतत असताना या मॅच मध्ये मात्र कमबॅक केलंय राहुल स्पोर्ट्स टाकेगाव या संघानं. तिसरा धक्का मीत 11 मोहोला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येईल. पहा फुल टॉस होता. प्रॉपर शॉट कनेक्ट झाला होता. मिडल ऑफ द बॅट सुद्धा केला होता. सीमा रेषेलगत पहा अगदी चिटकून उभा होता आणि काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. कमाल झेल. पहिल्यांदा सूर्या मस्करचा शुभमनं, त्यानंतर मिथुन पाटीलचा प्रणितनं आणि आता मात्र जयेश पाटीलचा सुद्धा शुभमनं झेल टिपलाय. 2 झेल शुभमनं टिपलेत. बस फिल्डिंग. जोरदार अपील आणि एसिडीज. अनदर विकेट डाऊन. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चैतन्याला मिळाले आणखीन एक सफलता. चौथा धक्का मीत 11 मोहो या टीमला. कमबॅक 2 षटकार आल्यानंतर असंच वाटलं होतं की मोहो संघ आता मात्र काही खरं नाही टाकेगाव संघाचं. परंतु त्यानंतर 4 विकेट मात्र गमावल्यात आणि इकडेच मी तर म्हणेन संपूर्णपणे या मॅच मध्ये हुकूमत गाजवत असताना राहुल स्पोर्ट्स टाकेगाव. पहिल्यांदा प्रभंजन परदेशीचं मी कौतुक करेन. 2 महत्वाच्या विकेट या मॅचच्या. सूर्या मस्कर आणि मिथुन पाटील 2 अगदी आक्रमक फलंदाज बाद केले आणि चैतन्य पाटीलनं सुद्धा. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे या टीमकडे. अगदी 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज येऊन सुद्धा मॅच फिरवू शकतात. ही ताकद मीत 11 मोहो संघामध्ये आहे. हर्षद कडव, प्रल्हाद शिंदे मोठी नावं आहेत. खरं तर हर्षद कडवनं मागचा सामना फिरवला होता. 2 षटकार येऊन पटापट मारले होते आणि संपूर्णपणे मॅचच फिरवली होती. त्यामुळे कधीही काही घडू शकेल. परंतु चैतन्य पाटील ऑन हॅट्रिक नाव. इट्स अ विकेट हॅट्रिक बॉल. पाहूया हॅट्रिक बॉल कशा पद्धतीने सादर करेल. कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव आले. त्यामुळे थोडंसं अंतर आता मात्र कठीण होत चाललंय. शेवटच्या 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36 धावांची गरज आहे. 36 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 14 असं समीकरण मॅच मध्ये. चैतन्याचा हा बॉल समोर पूल केलाय. पाहूया लॉंग ऑन कडे. उंच उडी मारत आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्नांना अपयश. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. मच निडेड बाउंड्री. गरज होती एखाद्या मोठ्या स्ट्रोकची आणि तो स्ट्रोक मात्र रोहित पाटीलच्या पॅटमधून येताना मिळतील 4 धावा. पाहू शकता इकडे टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला होता. उंच उडी मारत जरूर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न मात्र असफल गेला. बऱ्याच अवधीनंतर धावफलक वेगानं पुढे सरकले. 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर आणि आता मात्र गरज पाहूया आपण 13 चेंडू आणि 32 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल चैतन्य पाटीलचा. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या.
13 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे, परंतु इकडे एखादा मोठा स्ट्रोक सजवावा लागेल रोहित पाठेला. प्रयत्न जरूर होता, परंतु कटर बॉलिंग पाहायला मिळते. त्यांनी म्हटलं की अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात, लेग ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्या गोलंदाजीमधून एक यशस्वी षटक. या ओव्हरमध्ये 2 विकेट सुद्धा मिळाल्या आणि फक्त 5च धावा दिल्या. आणि या मॅचमध्ये मात्र संपूर्णपणे वर्चस्व सध्याच्या घडीला गाजवत असताना राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 वर 4 अशी धावसंख्या मीत इलेव्हन मोहो संघाची. 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 12. बऱ्याच वेळेला मॅच मध्ये लिंक तुटली ना तर बरंच काही घडतं. कधी कधी प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन सुद्धा लिंक तोडत असतो. जर खेळ विपरीत चालला असेल ना तर कधी कधी थोडंसं संतुलन बिघडवण्याचं कार्य, टाइम करणं, शूजच्या लेस बांधणं, या गोष्टी बऱ्याच वेळेला कराव्या लागतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण हे पाहतो. ती लय तोडायची असते आणि ती एकदा लय तुटली सूर्या मस्करची आणि तिथून संपूर्णपणे हा खेळ पालटलाय. आणि आतापर्यंत तेच चित्र मागरू पाहायला मिळालंय. नाही निश्चित स्वरूपात दीपक पाटील अतिशय चांगल्या प्रकारे, कारण सूर्याने लागोपाठ 2 षटकार मारल्यानंतर थोडीशी तिथे त्याला खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासाठी वेळ मिळाली. ओमकार नाईक आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू स्वैर मारा, व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 1 रन येईल. एक अतिरिक्त रन. प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. हा सामना सुद्धा खरं तर हर्षद कडव सारखा बॅटर आहे. खेळपट्टीवर 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच घुमवू शकते मोहो संघाच्या बाजूनं. फुल टॉस होता इकडे, चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. असे चेंडू टाकले आणि पटकन यष्टीरक्षकाला जर गवसला नाही ना तर आउटफील्ड फास्ट आहे, सरळ मिळतील 5. मग अशी इनामपुरी संघाला असंच मिळालं दिल्या होत्या डायगर संघानं आणि तो सामना डायगर संघानं गमावला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, त्या गोष्टी घडत असतात मैदानावर. स्विच हिट साठी गेला. इकडे अपील हलकीशी पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्यासाठी गेला होता हर्षद कडव, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पहा. चांगला चेंडू पाहायला मिळाला आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हीच गोलंदाजी करावी लागेल. 2 व्हाईट बॉलनं या षटकाला सुरुवात झाली. 11-30 समीकरण. ओ लॉफ्ट केले बॉलला, पाहूया. उंची तर जास्त आहे आणि अगदी साइड स्क्रीन समोर वाढ कॅच. अफलातून क्षेत्ररक्षण आज मात्र केलंय ते राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघाकडून. निहाल नाईकनं टिपलाय झेल आणि संपलाय हर्षद कडवचा खेळ. महत्वाचा खेळाडू या क्षणाला मात्र गमावलाय. ज्या हर्षदनं मागचा सामना जिंकून दिला होता, कठीण सामना जिंकून दिला होता, तोच हर्षद कडव मैदानाच्या बाहेर येईल. एकही स्ट्रोक्स आता मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसत नाहीयेत. प्रयत्न जरूर केले. याच्या अगोदर जयेश पाटीलनं सुद्धा तोच प्रयत्न केला होता, सीमारेषेलगत झेलला गेला. हर्षद कडवचा सुद्धा अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका होता. खरं तर आपण नेहमी म्हणतो स्ट्रेट ड्राईव्ह फटके सेफ असतात, अगदी समोर झेलला गेला. त्यामुळं ग्रह फिरलेत असंच म्हणावं लागेल. कदाचित काहीतरी बिघडलंय, काहीतरी बिनसलंय मोहो संघाच्या बाबतीमध्ये. संपूर्ण मॅचेस मित्रपणे फिरले, नशीब फिरले. नशीब शेट या संघाचे पुरस्कर्ते आहेत, परंतु इकडे नशीब रुसलंय कदाचित या संघावर असंच म्हणावं लागेल. कारण भन्नाट वेगानं गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर प्रयत्न जे काही केलेत आतापर्यंत ते प्रयत्न निष्फळ गेलेत. असं नाहीये की मुद्दामूनच मित्रमंडळी साथ सोडले, असं नाहीये. प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु त्या प्रयत्नांना अपयश येताना दिसले. ओमकार नाईक चांगलं कमबॅक पहिले 2 व्हाईट बॉल नंतर. अन्वेष यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. पहिली धाव वेगानं थोडंसं फंबल पाहायला मिळते, तोपर्यंत मात्र दुसरी रन. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. 22 रन्स समीकरण आपण पाहूया. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ यावेळेस मात्र पूलचा फटका ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून टोलवलाय आणि बॉलला पाठवलंय. हवाई सफर करण्यासाठी आलाय मोहो संघासाठी निर्णायक क्षणाला षटकार. अन्वेषच्या बॅटमधून मात्र करारा जवाब पाहायला मिळालाय. गरज होती मोठ्या षटकाराची आणि तो षटकार मात्र येत असताना चेंडू बाकी आहेत ते 7 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता.
22 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. याही चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 16 थोडंसं आटोक्यामधलं आव्हान राहील, परंतु जर चेंडू निर्धाव आला तर मात्र कठीण होऊ शकेल. मीत 11 मोहो संघासाठी प्रयत्न करतात. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे. पहा 7व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा षटकार ठोकतोय. ही बॅटिंग ऑर्डर आहे. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, खोदण्याचा प्रयत्न मात्र केला. मेडॉनकडे चेंडू सरकला, लॉंगॉचा फिल्डर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एकच धाव. सिंगल रन ओनली. शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव येताना दिसले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन्स 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे षटक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. 21 नीडेड इन जस्ट 6 डिलिव्हरीज. आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जातोय. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर सुधीर आगलावे आहेत. प्रकाशजी खाडेकर साहेब, त्यांना तुम्ही पाहू शकता. प्रायव्हेट क्रिकेट समालोचक असोचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर. रेनकोट कम जॅकेट आहे कारण मग अशी थोडासा पाऊस सुद्धा आला होता. आणि महागुरु गुरुवर्य MD गडगे सर ज्यांनी 4 चांद लावले त्या स्पर्धेला आपल्या आवाजानं. आणि सगळ्याच पाहुण्यांचं अगदी धूमधडाक्यामध्ये स्वागत असतं ते जेव्हा माईकवर असतात, कोणत्याही स्पर्धेमध्ये असतात. आणि संपूर्ण स्पर्धा उठवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. आपला कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच PTC लाईव्ह. ओ इकडे जास्त उंच गेलाय, वरच्या हिश्श्यामध्ये लागला असावा आणि स्क्वेअर लेगला जेल टिपलाय. त्या ठिकाणी प्रणित पाटीलनं टिपलाय जेल. आणि आता मात्र थोडंसं टेन्शन आणि टेन्शन मीत 11 मोहो संघासाठी. स्वप्नील खारपाटीलनं दिलंय पहिली विकेट. 5 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची आवश्यकता. रोहित पाठे नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. त्याही खेळाडूमध्ये ती क्षमता आहे या मॅचला जिंकवण्याची, परंतु स्ट्राईक एंडला नवीन बॅटर जाईल त्यामुळे थोडंसं आता मात्र टेन्शन वाढेल. जी बॅटिंग ऑर्डर होती ना, जवळजवळ 6 फलंदाज बाद झाले. 7वा नॉन स्ट्राईक एंडला रोहित पाटे जरूर आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित मोरेला पाठवण्यात आले, परंतु टॉप ऑर्डर कोसळले. सुस्थितीमध्ये होता हा संघ जेव्हा सूर्या मस्करच्या बॅटमधून 2 स्ट्रोक्स असे आले होते ना की टाकीगाव संघ पाहतच बसला होता. कमबॅक चिकी शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडं ऑफस्टम्पच्या बाहेर निघून फाईन लेगची बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न केला सुमित मोरेनं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. थोडे थोडे पाण्याचे थेंब आता मात्र टपकू लागलेत. ओ चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणखीन एक झेल टिपलाय आणि या मॅच मध्ये आता मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय राहुल स्पोर्ट्स टाकीगाव संघाचं. कारण आता मात्र थोडंसं कठीण झालंय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावांची गरज. थोडं स्पीडअप करा कारण स्पर्धा आज अगदी कोणताही अडथळ्याविना मात्र सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू आपल्याला खेळवायचे आहेत. थोडं फास्ट करा. अंपासना सुद्धा विनंती आहे आणि मोहो संघाला सुद्धा, कारण हळूहळू पावसाच्या सरी यायला लागल्यात. आज मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी टाकीगावला मिळाली काय, आणि काय भन्नाट खेळ केलाय. चैतन्य पाटील, स्वप्नील खार पाटील, प्रभंजन परदेशी, निहाल नाईक आणि आज फिल्डर्सनं सुद्धा खूप चांगला खेळ केलाय. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंज ऑफ पेस, स्लोबर बनवता, कव्हर्सला खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ द फिल्डर येऊन बॉल उचलेल. फक्त सिंगल. संपूर्णपणे या मॅच मध्ये हुकमत गाजवले. चैतन्य पाटीलचे ऍक्शन्स तुम्ही पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर, कारण किती विजय महत्वाचा होता.